माझं नाव ओम गुलावाडे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा फुकेश्वर. माझे पूर्ण नाव कुलदीप विजय मेश्राम. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा फुकेश्वर. गावातील पाणी पुरवठा अशुद्ध होतो ही खूप गंभीर आणि असामान्य समस्या आहे. यावर उपाय करण्यासाठी खाली काही महत्त्वाच्या काही प्रत्यक्ष राबवता येण्याजोग्या आयडिया दिल्या आहेत. पाण्याच्या सोयीची स्वच्छता आणि संरक्षण. विहिरी, बोरवेल, टाक्या किंवा तलाव यांच्या आजूबाजूला स्वच्छता राखा. सांडपाणी किंवा शौचालयाचे पाणी पाण्याच्या स्रोताजवळ जाऊ नये यासाठी नाल्यांचे योग्य नियोजन करा. पाण्याच्या साठवण जागी झाकण असावे. पाणी किंवा धूळ असा जाणार नाही याची काळजी घ्या. महिन्यातून एकदा ब्लिचिंग पावडर टाकून पाणी निर्जंतुकीकरण करा. पाईपलाईन तपासणी करा. देखभाल. जुनी किंवा तुटलेली पाईपलाईनमुळे दूषित पाणी मिसळते. नळ आणि पाईपलाईनची नियमित तपासणी करा. गंज तुटणे दिसले तर लगेच दुरुस्ती करा. पाईपलाईनमध्ये पावसाचे किंवा नाल्याचे पाणी शिरणार नाही याची खात्री ठेवा. क्लोरिनेशन पद्धत. ग्रामपंचायतीतून दर आठवड्यात क्लोरिन टॅब्लेट किंवा पावडर सुरू करा. क्लोरिनचे प्रमाण तांत्रिक मार्गदर्शनानुसार ठेवा. मानकांनुसार शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालयात क्लोरिन आढळलेले पाणी पुरवठ्यास लावा. जनजागृती आणि ग्रामपंचायतीवर सहभाग. गावात पाणी स्वच्छता समिती वाटप. लोकांना उकळलेले पाणी देण्याची सवय लावा. स्वच्छता पाणी नियोजन गाववासी मोहीम चालवा. शाळेतील विद्यार्थी, महिला बचत गट, युवक मंडळ यांना बसवा. पाण्याचे प्रयोगशाळा परिसर. दर 3 महिन्यांनी पाणी नमुना तपासणी करा. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, जेटली प्रयोगशाळा तपासणीत जंतू आढळल्यास लगेच उपाययोजना करा. परिणाम ग्रामसभेत जाहीर करा. पाणी साठवण टाक्यांची स्वच्छता. पाण्याची टाकी दर 15 दिवसांनी स्वच्छ करा.